मोचरे जळगाव रस्त्यासाठी नव्याने प्रस्ताव, उपोषणाला यश। मोचरे ते जळगाव या पर्यायी मार्गाच्या नूतनीकरण, रुंदीकरण तसेच पुलांच्या बांधकामाच्या मागणींसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम आणि चंदू वानखडे यांनी 4 दिवस आमरण उपोषण केले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्प, नाबार्ड आणि केंद्रीय मार्ग निधीत नव्याने प्रस्ताव पाठवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ही तडजोड झाली। तसेच अपघात प्रवण ठिकाणी सूचना फलक, रिफ्लेक्टर बसविणे आणि काही ठिकाणी पुलांचे उंचीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले। या दरम्यान रस्त्याच्या कामासाठी पुढील काळात पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले असून या लढ्यामुळेच रस्त्याच्या कामाला गती मिळेल असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी सांगितले। डागडुजी केली जात आहे, डागडुजीवर तर काहीच केलं जात नाहीये। आणि आता जर तुम्ही या रस्त्यावर जर बघितलं तर 5-5 फुटाचे रुंदी लांबीचे खड्डे आहेत। दुसरा, या रस्त्याचं महत्व असं आहे की जेव्हा नॅशनल हायवेवर जर काही आपत्कालीन परिस्थिती आली, नॅशनल हायवे जर बंद असला तर पॅरलल म्हणून हा पर्यायी मार्ग हा पॅरलल म्हणून वापरला जातो। आणि अनेकदा हा लोकांना अनुभव आलेला आहे। म्हणजे हेवी लोडर सुद्धा नॅशनल हायवेचे अनेक कार्यकारी अभियंत्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात वेगळा पत्रव्यवहार एक सचिवासोबत केला पाहिजे। पण कार्यकारी अभियंता आता कोण आहे? मुख्य 100 कोटीचे काढू शकतो, पण त्या 100तले कोणते प्रस्ताव घ्यायचे, कोणते नाही घ्यायचे, आखरी तो मिनिस्टर सत्तेच्या आमदाराला विचारतो, बाबा याच्यातले पुन्हा करून दे, कोणते करायचे। तर त्या आमदारांना ठरवलं पाहिजे असते का कोणती प्राथमिकता दिली पाहिजे, नाही का? आणि ते प्राथमिकता दिल्यानंतर ते रस्ते त्या बजेट मधले ते घेतल्या जातात। जसं त्यांनी प्रस्तावित केली का नाही केली, प्रस्तावित केलं असतं तर त्याच्यात अधिकाराची काही चूक नाही। प्रस्तावित केल्यानंतर बजेटमध्ये जर घेतलं नसतं तर ते मला वाटतं स्थानिक आमदार असेल किंवा मिनिस्टर असेल त्यांना ते करून घेतलं पाहिजे। मला वाटतं तुम्ही एक पुन्हा प्रस्तावित करा। पुरवणी बजेटमध्ये जून जुलैमध्ये आपल्याला जर केंद्रीय CRF मधून नाही होत असेल तर मग पुरवणी बजेटमध्ये या उपोषणाची 16 किलोमीटर रस्ता आणि 16 किलोमीटर पैकी आपण सातत्याने मागील 4 वर्षापासून म्हणजे विद्यमान आमदार साहेब आणि दुसरे आमदार साहेब असताना आपण सातत्याने प्रस्तावित करत आलेले आहोत। यावेळेस पण आपण प्रत्येक योजनेमध्ये जेवढ्या शासनाच्या योजना आपल्याला आत्ता बजेटमध्ये जळगावपासून चंदवाडपर्यंतची एक लांबी जी प्राधान्याने विद्यमान आमदार साहेबांनी प्रस्तावित केली होती आणि शिरसगाव मोजरी ते मोजरी एक लांबी प्रस्तावित केली होती।